तर सगळ्यांना एक भारी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या प्रथमेश मदनेचे YouTube वरती 5000 सबस्क्रायबर पूर्ण झाले। एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छा बघून तर अजूनच भारी वाटलं। माझ्याकडून पण प्रथमेश मदनेच्या पब्लिकला पण खूप खूप शुभेच्छा। आपल्याला काम लागलेला अद्विकला शाळेत सोडायचं, तर तो काय म्हणतोय ऐका। आता ह्या वर्षीपासून त्याला घातलेला नवीन शाळेत, ती त्याच्यासाठी नवीन आणि मोठी शाळा असल्यामुळे तेवढा खुश आहे। आता त्याचं ऍडमिशन केलं होतं इस्लामपूर हायस्कूल शाळेत। या पावसामुळे शाळेत जायला लय उशीर होत होता। त्यात हे अद्विकचं काही वेगळं, पाण्याचं डबकं दिसल तिथं पाय टाकून चालत होता। लय भिजायची कामं तर काय सोडणार नाही, त्याला घेतला डायरेक्ट असा उचलून सोडलं बरोबर वर्गासमोरच। शाळेत पावसाचं पाणी साठलंय म्हणल्यावर पोरांची काय मज्जाच, तेवढंच पाण्यात खेळायला गावतंय। शाळेच्या बाहेर जाताना समोर दिसतंय ते बाळ रडत चाललेलं दिसलं। हा आता कुठेतरी ते शाळेत आल्यासारखं वाटतं। त्याला शाळेत सोडून झाल्यावर आम्ही गेलो नानासाहेब महाडिक कॉलेज, तिथे जरा डॉक्युमेंटचं काम होतं, ते पूर्ण करून घरी चाललेलो। तवर या पावसाने एक विषय केला, वडापाव खाऊ वाटायला लागला या पावसामुळे। आमची गाडी डायरेक्ट थांबवली कामेरी नाक्यावर, तिथनं 2-3 दुकानं सोडल्या वडापावचं दुकान लागतं। त्यात गरम गरम आणि साईजला पण लय मोठे होते। मग काय केलं की लगेच 2 ऑर्डर। या पावसामुळे आणि काय काय खायला लागते काय माहिती, आणि ह्या वडापावची टेस्ट पण चांगली, एकदा नक्की ट्राय करा। ते वडापाव खाऊन झालं मी गेलो कपड्याच्या दुकानात, तिथे मी कपडे फिटिंगला टाकलेली। म्हटलं जरा इंटरव्ह्यूचं बघतो काय, तर असंच मोकळं बसून काय होणार नाही। तोवर झाला जोरात पाऊस चालू, पावसामुळे एक लय घोळ होतोय, जायचं म्हणलं तरी अवघडच आहे। म्हटलं आता ते घेतलेले कपडे भिजणार सगळी, कपड्याची पिशवी टी-शर्टच्या आत टाकून आलो घरी। तर अद्विक काय म्हणतोय बघा। शाळेत लय मजा केली। होय